नमस्कार, मी सौ तृप्ती सुशांत सुर्वे. मतदान यादीमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी आणि मागच्या वेळेस तुमचं नाव होतं परंतु या इलेक्शनच्या वेळेस तुमचं मतदान यादीतून नाव गहाळ झालं असेल तर तुम्हाला 6 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुमचं कुठेही आपल्याकडे यादीमध्ये नाव आहे परंतु ते तुम्ही राहताय त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला पत्ता बदलण्यासाठी 8 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. हे फॉर्म भरताना काही काळजी घेतली तर नक्की तुमचं वोटर आयडी तुमच्यापर्यंत येईल. आपल्याला मतदान यादीमध्ये नाव त्या ठिकाणी करण्यासाठी 2 प्रकारची कागदपत्र लागतात. एक म्हणजे तुमचं ओळखपत्र आणि दुसरं म्हणजे रहिवासी पुरावा. ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड अशासारखे पुरावे लावू शकता किंवा पासपोर्ट हाही तुमचा पुरावा होऊ शकतो. रहिवासी पुराव्यामध्ये सुद्धा तुम्ही आधार कार्ड आणि त्याचबरोबर पासपोर्ट जर लावलात तरी चालून जाईल, कारण पासपोर्ट तुमच्या नावावर असला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी जिथं तुम्ही राहताय तोच ऍड्रेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. किंवा जर लाईट बिल, पाणी बिल किंवा गॅस बिल अशा प्रकारची कागदपत्र जोडत असाल तर नक्की लक्षात घ्या ते तुमच्या नावावर असणं आवश्यक आहे. म्हणजे काही वेळेस असं होतं की लोक एका घरातली एकच लाईट बिल सगळ्या 4 लोकांना जर जोडतात तर तो रहिवासी पुरावा ज्याच्या नावावर ते लाईट बिल आहे त्याचाच त्या ठिकाणी वोटर आयडी येईल, इतरांचं येणार नाही. मग यासाठी योग्य पर्याय म्हणजे तुमचं बँक खातं. बँकेचं खातं जर तुमच्या राहत्या घराच्या पत्त्यावर असेल तर तुम्ही बँकेच्या खात्याचं पहिलं पान जे आहे पासबुकचं तुमच्या फोटोसहित त्याचा फोटो त्या ठिकाणी लावून तुम्ही कलर झेरॉक्स लावली तरीही तुमच्या त्या ठिकाणी वोटर आयडी येईल. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन जर तुम्ही वोटर आयडी काढण्यासाठी कागदपत्र योग्य रीतीने भरलेत आणि जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही युट्यूबवरती 1-2दा कशा प्रकारे 6 नंबरचा फॉर्म किंवा कशा प्रकारे 8 नंबरचा फॉर्म भरायचा हे 2-3दा बघून घ्या आणि नंतरच तुम्ही ऑनलाईन कागदपत्र भरा. तुमचं वोटर आयडी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याशिवाय जर तुम्हाला फॉर्म भरून त्या ठिकाणी कसा करावा हे कळत नसेल तर तुमच्या घरापर्यंत आम्ही तुम्हाला 6 नंबर आणि नमुना 8 नंबरचा फॉर्म पोस्ट करण्यासाठी खाली आम्ही तुम्हाला या व्हिडिओ बरोबर काही नंबर देतोय, त्यांच्याशी संपर्क करा. ते तुम्हाला त्या ठिकाणी हे फॉर्म देतील. तुम्ही ते भरून आमच्यापर्यंत शनिवार संध्याकाळी 6 वाजता आणून द्यायचे. तुम्हाला या व्हिडिओच्या बरोबरच वेळ, स्थळ हे सगळं सांगण्यात येणार आहे. तरी लवकरात लवकर आपली मतदान नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजावा. धन्यवाद.